शेजारीनच निघाली चोर। तब्बल 22 तोळ्यांच्या सोन्याची चोरी उघड। कामोठे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। आरोपीला पोलीस कोठडी। कामोठे सेक्टर -35 मधील प्रतीक जेम सोसायटी राहणाऱ्या म्हस्कर कुटुंबाच्या घरातून काही महिन्यांपूर्वी तब्बल 22 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चाकं वेगाने फिरू लागली। 2 महिन्यापूर्वी बरोबर 16 सप्टेंबर रोजी मोनिका दिघे रात्री घरी आल्या होत्या। त्यांनी गोड बोलून मम्मी आणि माझ्या वाईफपासून सोन्याचे दागिने बघितले। त्यानंतर त्यांनी ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर बरोबर 17 तारखेला त्यांनी सोन्याची चोरी केली। आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि आम्हाला बोलले की माझं आज खूप मोठं काम झालेलं आहे। असं हे करून आम्हाला ते हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्ही गेल्याच्यानंतर त्यांचे हस्बंड आणि त्या दोघे एक जवळजवळ 25 ते 30 मिनिटांनी पाठीमागून आले होते। आम्ही चालत गेलो होतो, ते 4 व्हीलरने आले होते, तरी पण 20-25 आणि त्या टाईममध्ये बरोबर त्यांनी सोनं चोरी केलेलं आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये असा अर्थ होतो की मोनिका दिघे यांचं पर्सनली म्हणणं असं आहे की बाबा मी एकटीने सोनं चोरी केले। मग हस्बंड आणि नवरा बायको घरी असताना बायको चोरी करते, मग नवऱ्याला माहिती नसेल का सोनं चोरी केलेलं? हा पोलिसांना एक नम्र विनंती आहे की ह्याच्यामध्ये आरोपीसंग सह आरोपी पण सामील आहेत, तर त्यांच्यावर ही कारवाई करावी। सुरुवातीच्या काळामध्ये जसं पोलीस चौकशी करत असताना ह्याच्यामध्ये असं झालं की मोनिका दिघे यांनी पोलिसांना काय खोट्या माहिती दिल्या, प्रसारमाध्यमांना पण तुमच्यासमोर पण खोट्या माहिती प्रसारित करण्यात आल्या त्यांच्याकडून। सोसायटीमधील इतर लोकांनाही आमच्या परिवाराबद्दल भडकवण्यात आलं। पोलीस तपास करतील, पोलिसांची खोटे म्हणजे बँक स्टेटमेंट देऊन पोलिसांची दिशाभूल मोनिका दिघे यांच्याकडून केली आणि त्या संदर्भात पोलिसांनी तपास केला आणि ज्या दिवशी पोलिसांनी म्हणजे बँक स्टेटमेंट त्यांचे काढले त्यामध्ये असं आढळून आलं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी सोनारापासून 17 लाख रुपये ऑन अकाउंट घेतले होते। त्या 17 लाख रुपयाची एंट्री त्यांना तिथे दिसली। अनिल ज्वेलर्स म्हणून दादरचे ज्वेलर्स आहेत, त्यांच्याकडून ती अकाउंटला एंट्री दिसली होती आणि ते मोनिका दिघे यांनी स्टेटमेंट देताना त्यांचे ती एंट्री एडिट करून पूर्ण प्लॅनिंगनुसार, आणि ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग ती एकटे नाही करू शकत आहे, त्यांचे हस्बंड ह्याच्यामध्ये खूप मास्टरमाइंड आहेत। कारण की त्यांनी CCTV फुटेजचे एक ॲप परचेस करून CCTV फुटेजचे पण त्या टायमिंगचे जे फुटेज आहेत ते एडिट करून हे केले होते त्या टायमिंगला। त्यामुळे आम्हाला 100% म्हणजे विश्वास आहे की ह्याच्यामध्ये मोनिका दिघे यांच्यासोबत शांतनू दिघे हे सुद्धा ह्या कटामध्ये सामील आहेत। आणि तसेच आम्ही ज्या दिवशी FIR द्यायला जात होतो त्या दिवशी आम्हाला समोरील राहणाऱ्या शारदा उगले फ्लॅट नंबर 1303 यांचाही वारंवार फोन येत होता की तुम्ही मोनिकाबद्दल FIR आज देऊ नका, तुम्ही 2-3 दिवसांनी FIR द्या। त्याबद्दलही त्या FIR म्हणजे आमची दिशाभूल करत होत्या। तर आणि ज्या टायमिंगला मोनिका दिघे यांना म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात येत होतं म्हणजे चौकशीसाठी, त्याच्या आधी त्या शारदा उगलेंपाशी बसून पूर्ण माहिती घेत होत्या। शारदा उगले या महिला पोलीस आहेत, त्यांना माहिती आहे की तपासामध्ये काय काय विचारलं जातं कसं आहे, त्याबद्दल आधीच त्यांना ते माहिती समजत होत्या। त्यानुसार त्यांनी पूर्ण प्लॅन करून पोलिसांना माहिती दिली। आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी ह्या संपूर्ण तपासामध्ये पूर्ण माहिती घ्यावी। असंही आता आरोपी तर पकडला आहे, आरोपी संघ सह आरोपी कोण आहेत, आरोपीला मदत कोणी कशा प्रकारे केली, ह्या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी घ्यावी आणि आरोपीसोबत अजून इतर आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांनाही योग्य ती शिक्षा द्यावी, हीच आमची एक मागणी आहे। पोलिसांवर विश्वास ठेवून पोलीस आरोपी पकडून आणतील असा विश्वास व्यक्त करणारी जी शेजारीण तीच या घरफोडीत आरोपी असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे। कामोठे पोलिसांनी या गुन्ह्यात मोनिका दिघे, प्रतीक जेम सोसायटी या शेजारी महिलेला अटक केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या आरोपीकडून चोरी गेलेले सोन्याचे दागिने पूर्णपणे रिकव्हर केल्याची माहिती पोलिसांनी दिली। आता मी सांगते की हे आरोपी जे सापडले ना त्यांनी खूप त्रास दिलाय आम्हाला। 2 महिने घरात आम्ही कसे काढले आणि मुलांना माझ्या जावाई किंवा माझी सुनबाई ह्यांच्यावर त्यांनी आरोप केले। सोसायटीतल्या लोकांनी पण खूप त्रास दिला आम्हाला। आजूबाजूचे लोक आहेत तिथे, त्यांनी पण खूप त्रास दिला आणि त्यांना साथ दिली त्या लोकांना, आणि आमची साथ कोणी दिली नाही। आम्हाला आमचं जाऊन पण आम्हाला मान खाली घालायला लागले। असे लोक इथं नाहीत पाहिजे आम्हाला। आणि हे लोक खूप त्रास म्हणजे बाजूवाल्यांनी तर शारदा उगले हे लोक खूप त्रास दिलाय त्यांनी आम्हाला। इतका ताप झालेला ह्या गोष्टीचा सर की त्यांना काय कारवाई तुम्हाला करता येईल तेवढी केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। हा खूप दळवे सरांचे मी आभार मानते, चव्हाण सरांचे पण मानते आणि ते मॅडम आहे त्यांचे पण मानते। कारण मॅडम मला खूप वेळा म्हणायच्या तुमचे दागिने गेले ते तुम्हाला भेटतील, तुम्ही
तुम्ही फक्त दागिने बघायसाठी राहा, की आज आपल्या घरात असं झालं आहे की तुम्ही जर असं केलं तर तुमच्या मुलाबाळांना कोण बघायचं. आणि त्यांनी मला खूप साथ दिली. आणि दैवे सर, चव्हाण सर ह्या सरांनी पण खूप मदत केली. त्यांचे पण मी आभार मानते इथे. अजून एवढं माहीत नाही, पण असं सांगितले पोलिसांनी की तुमचे दागिने भेटलेत. आणखी संशय म्हणजे माझ्या ते त्यांचे मिस्टर किंवा बाजूवाल्यांनी खूप साथ दिली. ह्या लोकांचा पण तपास पोलिसांनी घ्यावा आणि कायद्याने जी कारवाई करता येईल ती त्यांनी करावी. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आरोपी घेऊन गेलो आहे त्यांना आणि असं दागिने तुमचे भेटले. आणि ते कोण सोनार दादरमध्ये त्यांच्यामध्ये पाशी आम्ही मोरून हे केलं आहे. एवढीच माहिती दिली आम्हाला. आणि पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर समजलं की खरंच आपले दागिने गावले. आणि खूप आनंद झाला. मुलं बाळ माझे सगळ्यांना आनंद झाला ह्या गोष्टीचा. अटक केलेल्या आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास कामोठे पोलीस करत आहेत. सप्टेंबर 27 रोजी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होण्याच्या 10 दिवस आधीच चोरी झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सुरुवातीला तपासाला गती नव्हती. पण तपास अधिकारी बदलल्यानंतर तपासाला वेग आला. पोलिसांनी तांत्रिक तपासासोबत संशयित मोनिका दिघे यांच्या बँक खात्यातील व्यवहारांची तपासणी केली. त्यावेळी पूर्वी दिलेल्या माहितीमध्ये मोठी तफावत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा मागोवा घेत थेट मुंबईत धडक मारली आणि चोरीचा पूर्ण छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले. मी आभार व्यक्त करते पोलिसांचे की त्यांनी चोराला तर पकडलंच आणि आमच्यावर लागल्या आरोप पण त्यांनी घालवला. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि सोसायटीमधल्या 2च मेंबर आमच्या पाठीशी राहिले कायम ठामपणे, एकतर लोटेकर काका आणि पाटील काका. त्यांचे पण आभार व्यक्त करते. पण आता मोनिका दिघे यांना एकटीलाच अटक झालेली आहे. आम्हाला वाटत नाही की त्या एकटी चोरी करू शकतात. त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा हात असू शकतो. आणि इथून पुढे पण आमच्या फॅमिलीला किंवा माझ्या लहान मुलांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो. आमच्या सेफ्टीचं बघावं पोलिसांनी किंवा इथल्या सोसायटीतल्या मेंबर्सने. अशा लोकांना इथं ठेवायचं का नाही याचाही त्यांना विचार करावा असं मला वाटतं. आम्हाला खूप फिजिकली टॉर्चर केलं, सगळ्यांवर आरोप केला. माझा नवरा, सासू सासरे, माझी नणंद, त्यांचे मिस्टर, सगळ्यांवर आरोप केला. लेकिन आम्ही पेशन्स ठेवले. आम्हाला माहीत होतं की आम्ही चोरी नाही केली. एक दिवस तर चोर पकडणारच आहे. आम्ही काहीच केलं नाही. आम्ही फक्त वाट बघितली. एक तो क्षण येणारच होता आणि तो अखेर आला. पण आम्हाला अजून पण त्यांच्यापासून भीती आहे किंवा ते आमच्या लहान मुलांना काही करू शकतात रागाच्या भरात येऊन. तर त्याची देखील दखल घ्यावी असं आम्हाला वाटतं. आणि सासऱ्यांना माझ्या बोलण्यात आले की तुम्ही चेष्टा करताय का, मस्करी करताय का सोनं घ्यायला याची. आधीच ते पेशंट आहेत, त्यांना जरा काय बोलले की त्यांचा BP वाढतो. आणि आम्हाला असे खूप फिजिकल त्यांनी टॉर्चर केलेले आहेत त्यांच्या शेजारी शारदा उगले यांनी. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत फिर्यादी म्हसकर कुटुंबाने समाधान व्यक्त करताना सांगितले.